विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सर्वात लक्षवेधी लढत ही बीड जिल्ह्यातील परळीमध्ये होण्याची शक्यता आहे। भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा गड असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे भारतीय जनता पार्टी बरोबर महायुतीत असल्यानं आणि परळीत त्यांच्याच पक्षाचा आमदार असल्यानं हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता अधिक आहे। परळीमध्ये मंत्री धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंना महाविकास आघाडीतून कोण टक्कर देणार याचीच चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे। धनंजय मुंडेंनी शरद पवारांची साथ सोडल्याने इथं शरद पवार त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। सध्या महाविकास आघाडीतून राजेश फड, राजेसाहेब देशमुख आणि सुधामती गुट्टे ही तीन नावं सर्वाधिक चर्चेत आहेत। या तिघांपैकी कोणाचं पारडं जड ठरेल? शरद पवार मुंडेंना टक्कर देण्यासाठी कोणत्या उमेदवाराची निवड करणार? पवारांच्या मनात नेमकं कोण आहे याच विषयी आणि परळीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। भाजपाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडमधील परळी विधानसभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली। 2009 साली गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंनी परळीचं नेतृत्व केलं। 2 टर्म आमदार राहिल्यानंतर 2019 साली धनंजय मुंडेंनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला। आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर भाजप सोबत आहेत। महायुतीत आल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वितुष्टही संपुष्टात आले। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या समोर मुंडे घराण्याचा उमेदवार नसेल, पण धनंजय मुंडेंना शरद पवारांच्या डावपेचांचा सामना करावा लागणार आहे। शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडेंचेच एकेकाळचे सहकारी असलेल्या बजरंग सोनवणेंना हेरून उमेदवारी दिली आणि त्यांना जिंकूनही आणलं। आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार असाच एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे। आत्ताची परिस्थिती जाणून घेण्याआधी आपण परळीच्या राजकीय इतिहासावरती एक नजर टाकूयात। तर 1978 मध्ये भाजपची स्थापना झाली आणि तेव्हापासून म्हणजे 1980 पासून परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रूपानं कमळ चिन्ह रुजलं। तत्पूर्वी हा मतदारसंघ रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता। लातूर ग्रामीणचा काही भाग त्याला जोडलेला होता। या मतदारसंघातील रचनेमुळे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातील मैत्री जुळलेलं होतं। 1980 मध्ये गोपीनाथ मुंडेंनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली, त्यानंतर ते केवळ एकदाच पराभूत झाले। 1985 मध्ये काँग्रेसच्या पंडित अण्णा दौंड यांनी त्यांचा पराभव केला होता। या निवडणुकीनंतर 1990, 1995, 1999 आणि 2004 पर्यंत गोपीनाथ मुंडे विजयी होत राहिले। 2009च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली। परळी विधानसभा पंकजा मुंडे यांना देण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे नाराज झाले आणि विरोधी पक्षात गेले। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली। पुढे 2014 मध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातच लढत झाली। त्यावेळी पंकजा जिंकल्या आणि मंत्री देखील झाल्या। या काळात धनंजय मुंडेंनी परळीमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या गटात चांगली बांधणी करून घेतली। दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले। या संधीचं सोनं करून दाखवत धनंजय मुंडेंनी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं। पंकजा मुंडे 2009 आणि 2014 असा सलग 2 वेळा विजय प्राप्त केल्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधू धनंजय मुंडेंनी त्यांचा पराभव केला। मुंडे बहीण भावाच्या नात्यात वितुष्टही आलं। दोघांमधील संबंध काही काळ बिघडले होते, पण आता अजित पवार हे महायुतीत आल्यानं त्यांच्यातील वितुष्टही संपलेला आहे। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे। त्यामुळे भाजपकडून आता धनंजय मुंडेंना अडचण नाहीये, परंतु त्यांना महाविकास आघाडीचं आव्हान असणार आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादीनं परळीवर विजय मिळवल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाला हा मतदारसंघ जाणार हे निश्चित आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी झालेत। त्यामुळे राष्ट्रवादीचा या मतदारसंघावरील दावा अधिक मजबूत आहे। शरद पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि शरद पवारांनी त्या अनुषंगाने चाचपणी सुद्धा सुरू केली आहे। 1 महिन्याआधीच राजाभाऊ फड यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे। राजाभाऊ फड हे राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष असून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत। ते भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय होते। त्यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क असल्याचं बोललं जातं। सध्या ते विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे राजाभाऊ फड विधानसभेच्या रिंगणात उभे राहिल्यास धनंजय मुंडेंना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे देखील परळीतून इच्छुक आहेत। गेली 3 टर्म ते बीडचे जिल्हा परिषद सदस्य राहिलेत। जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलंय।
अंबाजोगाई आणि परळी मतदारसंघातील काही भागात त्यांची ताकद असल्याचं बोललं जातं. या भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. राजेसाहेब देशमुख सामाजिक उपक्रम आणि जनमानसामध्ये सहभागी होत असल्यानं परळीकरांसाठी परिचयाचा चेहरा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. धनंजय मुंडेंविरोधात लढण्यासाठी सुधामती गुट्टे यांचंही नाव चर्चेत आहे. गुट्टे या शरद पवार गटाच्या प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आहे. गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या त्या पत्नी आहेत. सुधामती गुट्टे गंगाखेड साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. 2007 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यात सुधामती गुट्टे यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. 2009 मध्ये पंकजा मुंडेंविरोधात लढण्यासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, पण ही जागा तेव्हा काँग्रेसला सुटल्यानं पक्षाचा आदेश मानत त्यांनी माघार घेतली होती. तर काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांच्या विजयामध्ये त्यांचा देखील मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे शरद पवार या 3 नावांपैकी कोणाला मुंडे यांच्या विरोधामध्ये उतरवणार हे पाहावं लागेल. इथं मनोज जरांगे फॅक्टर देखील महत्वाचा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडलंय. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण दिलं नाही तर सगळ्या जागा पाडणार असा इशाराही त्यांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्यामुळे पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. आता जर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष झाला तर त्याचा मोठा फटका धनंजय मुंडेंना बसू शकतो. त्यामुळे शरद पवार परळीमध्ये मराठा कार्ड वापरणार की कोणत्या अनुभवी उमेदवाराला मैदानात उतरवणार हे लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कोण प्रबळ उमेदवार वाटतो? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला YouTube, Facebook व Instagram वर सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।